श्रोते हो, विश्वभान प्रतिष्ठान मुंबई यांचे शिलेदार सुवर्णा जाधव वसई पालघर इथून लिहित आहेत, कसली करता रोज धर्माची चळवळ, जीव रोज तुटतो आणि होते जीवाची तळमळ. कसली करता रोज धर्माची चळवळ, जीव रोज तुटतो आणि होते जीवाची तळमळ. आपापला धर्म महान करण्यासाठी व्यर्थ ही पळापळ, आपापला धर्म महान करण्यासाठी व्यर्थ ही पळापळ. आधी देशासाठी होऊ दे रक्ताची सळसळ, आधी देशासाठी होऊ दे रक्ताची सळसळ. त्या पुढं असं लिहित आहेत, नको जगूया हिंदू म्हणून आणि नको जगूया बनून मुसलमान. नको जगूया हिंदू म्हणून आणि नको जगूया बनून मुसलमान. धर्म सारे येतील वरती जेव्हा येईल ओठावरती माझा हिंदुस्तान, येईल ओठावरती माझा हिंदुस्तान. तर सर्वात आधी देश असं त्यांना म्हणायचं आहे आणि सुंदर असे देशाप्रतीचे भाव आहेत. आणि पुढच्या 2 चारोळ्या पाठवलेल्या आहेत विश्वभान प्रतिष्ठान मुंबई यांचे शिलेदार अश्विनी टिळक मुंबई यांनी. आणि त्यांनी लिहिलं आहे पहिल्या चारोळीमध्ये की करू साजरा हा दिन स्वातंत्र्याचा, जपो वारसा मिळूनी सारे ऐक्याचा. करू साजरा हा दिन स्वातंत्र्याचा, जपू वारसा मिळूनी सारे ऐक्याचा. कर्तव्य निभवू राखून मान झेंड्याचा, कर्तव्य निभवू राखून मान झेंड्याचा. अभिमान आहे त्या वीर सैनिकांचा, अभिमान आहे त्या वीर सैनिकांचा. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्या लिहित आहेत की एक भगतसिंग यावा जन्माला, आज वाटे या देशाला. एक भगतसिंग यावा जन्माला, आज वाटे या देशाला. हसत हसत प्राण त्यागून उज्ज्वल भविष्य देईल देशाला, हसत हसत प्राण त्यागून उज्ज्वल भविष्य देईल देशाला. आणि पुढची जी एक रचना आहे ती पाठवलेली आहे जगदीश अनंत संसारे, जे की विश्वभान प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष आहेत असं त्यांनी लिहिलं आहे. आणि ते लिहित आहेत बेगडी देशप्रेम या शीर्षकाखाली की का उफाळून येते फक्त राष्ट्रीय सणांना आपले खोटे दिखाऊ बेगडी देशप्रेम. का उफाळून येते फक्त राष्ट्रीय सणांना आपले खोटे दिखाऊ बेगडी देशप्रेम. खंत वाटत असेल त्या स्वातंत्र्य सैनिकांना पाहून आपली कर्तव्यपूर्ती देशाप्रती जेमतेम. खंत वाटत असेल त्या स्वातंत्र्य सैनिकांना पाहुणी आपली कर्तव्यपूर्ती देशाप्रती जेमतेम. वाकडी नजर ठेवणाऱ्या शत्रूला पाजती पाणी, सैनिक आपले सीमेवर करुणी प्राणांची शर्त. वाकडी नजर ठेवणाऱ्या शत्रूला पाजती पाणी, सैनिक आपले सीमेवर करुणी प्राणांची शर्त. धर्म जात पंथासाठी आपापसात लढुनी, मित्रांनो सैनिकांचे श्रम नका घालवू व्यर्थ. धर्म जात पंथासाठी आपापसात लढुनी, मित्रांनो सैनिकाचे श्रम नका घालवू व्यर्थ. तर सुंदर असे भाव जे आहेत ते सरांनी त्यांच्या रचनेमध्ये मांडलेले होते. आणि श्रोते हो, पुढच्या रचनेकडे आपण वळतोय जी आपल्याला पाठवलेली आहे सौ स्नेहा बागडे, राहणार शेलू तालुका कर्जत जिल्हा रायगड येथून. आणि त्यांनी लिहिले की अंधश्रद्धेच्या विळख्यातून सोडवू या देशाला, व्यसनाधीनतेपासून वाचवू या देशाला. वा, अंधश्रद्धेच्या विळख्यातून सोडवू या देशाला, व्यसनाधीनतेपासून वाचवू या देशाला. आत्महत्या करणार नाही कोणी याची काळजी घेऊ आपण, आत्महत्या करणार नाही कोणी याची काळजी घेऊ आपण. मुलीलाही मुलगा समजून भ्रूणहत्या वाचवू आपण, मुलीलाही मुलगा समजून भ्रूणहत्या वाचवू आपण. अतिशय सुंदर असा सामाजिक संदेश देणारी रचना होती. आणि श्रोते हो, पुढच्या 2 चारोळ्या ज्या आहेत त्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सौ वर्षा बाविस्कर कल्याण पश्चिम येथून. आणि पहिल्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलं की आत्मनिर्भर होऊन सारे आचरण स्वावलंबन देशा, आत्मनिर्भर होऊन सारे आचरण स्वावलंबन देशा. उज्ज्वल कीर्तीची मशाल हाती, झेंडा तिरंगा लहरे देश दिशा. उज्ज्वल कीर्तीची मशाल हाती, झेंडा तिरंगा लहरे दश दिशा. आणि पुढच्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की वारे वाहत होते स्वातंत्र्याचे, वारे वाहत होते स्वातंत्र्याचे, मातृभूमीसाठी कित्येक बलिदान. वारे वाहत होते स्वातंत्र्याचे, मातृभूमीसाठी कित्येक बलिदान. भारतात राहूनच बनू आत्मनिर्भर, स्वदेशी वापरू स्वातंत्र्याचा अभिमान. भारतात राहूनच बनू आत्मनिर्भर, स्वदेशी वापरू स्वातंत्र्याचा अभिमान. अतिशय सुंदर अशी रचना होती श्रोते हो. आणि 2 चारोळ्या आपल्याला पाठवलेल्या आहेत चारुशिला किरण भामरे
अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथून, ज्या की प्राथमिक शिक्षिका आहेत आणि त्या लिहित आहेत की देश आपला सार्वभौम, संविधान त्याची शान. देश आपला सार्वभौम, संविधान त्याची शान, होऊ सुजाण नागरिक, चला घेऊ एकच आण. होऊ सुजाण नागरिक, चला घेऊ एकच आण. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, भारतात सारे भाई भाई. एकतेचा ध्वज लहरतो साऱ्या जगातही नवलाई. एकतेचा ध्वज लहरतो साऱ्या जगातही नवलाई. तर अतिशय सुंदर अशा या 2 चारोळ्या मॅडमनी पाठवलेल्या होत्या. आणि पुढच्या एका रचनेमध्ये डॉक्टर अर्चना प्रशांत देशमुख औरंगाबाद येथून लिहित आहेत की सजला भारत राष्ट्रीय ध्वजांनी, नटला देश ध्वज फडकावून. सजला भारत राष्ट्रीय ध्वजांनी, नटला देश ध्वज फडकावूनी. उत्साहाचा हा गौरव दिन, अभिमानाचा भारत स्वातंत्र्य दिन. उत्साहाचा हा गौरव दिन, अभिमानाचा भारत स्वातंत्र्य दिन. आदरांजली त्या सैनिकांना, तया स्वातंत्र्याचा इतिहास रचला. आदरांजली त्या सैनिकांना, तया स्वातंत्र्याचा इतिहास रचला. नतमस्तक त्या बलिदानी शूरवीरांना, जय हिंद घोषाने देश दुमदुमला. नतमस्तक त्या बलिदानी शूरवीरांना, जय हिंद घोषाने देश दुमदुमला. अतिशय सुंदर अशी रचना होती. आणि स्वराली सुभाष पाटील चिंचवड पुणे येथून लिहित आहेत की देशाप्रती कर्तव्य फक्त सैनिकांचे नाही, आपलेही तितकेच कर्तव्य राही. देशाप्रती कर्तव्य फक्त सैनिकांचे नाही, आपलेही तितकेच कर्तव्य राही. असावा प्रत्येकात ध्यास प्रामाणिकतेचा, सांभाळूयात वसा भारताला आधुनिक योगदान देण्याचा. असावा प्रत्येकात ध्यास प्रामाणिकतेचा, सांभाळूयात वसा भारताला आधुनिक योगदान देण्याचा. देशाप्रती कर्तव्य स्वतःपासून सुरू करू. देशाप्रती कर्तव्य स्वतःपासून सुरू करू. मीच का या संकल्पनेची आहुती देऊ, वेळेअवेळी रक्ताने भिजू. मीच का या संकल्पनेची आहुती देऊ, वेळी अवेळी रक्ताने भिजू. भारत देशाच्या गौरवासाठी झिजू. भारत देशाच्या गौरवासाठी झिजू. अतिशय सुंदर रचना होती. आणि श्रोते हो, पुढची एक जी रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे कवी गीतकार जगन्नाथ जाधव, एसगाव, औरंगाबाद येथून. आणि सरांनी लिहिलं आहे आठवडीमध्ये पुत्र भारत मातेचा या शीर्षकाखाली की देश भारत, भारत माझा महान. देश भारत, भारत माझा महान. तिरंगा आहे माझा अभिमान. तिरंगा आहे माझा अभिमान. देशासाठी दिले हे बलिदान, मातृभूमीचा खरा तूच जवान. देशासाठी दिले हे बलिदान, मातृभूमीचा खरा तूच जवान. रक्तने झाले लहूलुहान, रक्तने झाले लहूलुहान. तिरंगा पाहतोय आज आसमान, तिरंगा पाहतोय आज आसमान. आणि स्वातंत्र्याचे वारे मनात वाहून, स्वातंत्र्याचे वारे मनात वाहून. देश प्रिय मला माझ्या प्राणाहून, देश प्रिय मला माझ्या प्राणाहून. तर अतिशय सुंदर अशी रचना होती श्रोते हो. आणि शुभदा घाणेकर, रिसबूड, गिम्हवणे, दापोली, रत्नागिरी येथून लिहित आहेत भारत माता शीर्षकाखाली की स्वातंत्र्यदिनी निश्चय करू, सुयोग्य वर्तनाने भारत संपन्न बनवू. स्वातंत्र्यदिनी निश्चय करू, सुयोग्य वर्तनाने भारत संपन्न बनवू. भेदाभेद सारे नष्ट करू, शिस्तीने सच्चाईने कर्तव्य करू. भेदाभेद सारे नष्ट करू, शिस्तीने सच्चाईने कर्तव्य करू. देशहिताचे काम करू आणि आत्मनिर्भर सारेच बनू. देशहिताचे काम करू आणि आत्मनिर्भर सारेच बनू. देश प्रगतीला साथ देऊ आणि भारत मातेला विश्वविजयी करू आणि भारत मातेला विश्वविजयी करू. अतिशय सुंदर अशी रचना होती श्रोते हो. आणि श्रावणी सुर्वे गोवा येथून विश्वभान प्रतिष्ठान मुंबईतर्फे लिहित आहेत विश्वभान प्रतिष्ठान मुंबई यांचे शिलेधार असो म्हणून श्रावणी सुर्वे गोवा या लिहित आहेत की टाळेबंदीचे नियम पाळून आपण स्वतंत्रवीरांना आठवूया. टाळेबंदीचे नियम पाळून आपण स्वतंत्रवीरांना आठवूया. 1 फुटावर एकमेकांपासून एकतेचे गीत गाऊया. 1 फुटावर एकमेकांपासून एकतेचे गीत गाऊया. समतेचा दीप प्रज्वलित करून भारत भूमीला पूजूया. समतेचा दीप प्रज्वलित करून भारत भूमीला पूजूया. यंदाचा स्वातंत्र्य दिवस जरा वेगळा साजरा करूया. यंदाचा स्वातंत्र्य दिवस जरा वेगळा साजरा करूया. तर सुंदर अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढची जी एक रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे दैवशाला पुरी, कांदिवली, मुंबई येथून. आणि त्यांनी स्वातंत्र्य शीर्षकाखाली लिहिलं आहे की इथे सांडिले रक्तवीरांनी दिले प्राणाचे बलिदान. इथे सांडिले रक्तवीरांनी दिले प्राणाचे बलिदान. आपल्या देशाचा तिरंगा आहे भारताची शान.
आपल्या देशाचा तिरंगा आहे, भारताची शान. तोडुनी शृंखला उगवली पहाट स्वातंत्र्याची. तोडुनी शृंखला उगवली पहाट स्वातंत्र्याची. वंदन शूरवीरांना ज्यांनी बाजी लावली प्राणाची. वंदन शूरवीरांना ज्यांनी बाजी लावली प्राणाची. आणि पुढची सुद्धा एक सुंदर रचना आहे. कवी प्रमोद शंकरराव हामंद, राहणार भाडू उमरी, तालुका पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ येथून. आणि 2 चारोळ्यामध्ये त्यांनी लिहिलंय की तुझ्या रक्षणा भारतमाता कित्येक वीर लटकले फासावर. तुझ्या रक्षणा भारतमाता कित्येक वीर लटकले फासावर. घेऊन छातीवरती गोळी शेवटच्या क्षणी तुझे नाव ओठावर. वा. घेऊन छातीवरती गोळी शेवटच्या क्षणी तुझे नाव ओठावर. तुला गगनी फडकताना पाहून छाती माझी फुगते रे. तुला गगनी फडकताना पाहून छाती माझी फुगते रे. प्राणांची आहुती माझ्या भावांची आज आठवणीने अश्रू गळते रे. प्राणांची आहुती माझ्या भावांची आज आठवणीने अश्रू गळते रे. अतिशय भावस्पर्शी अशी रचना होती श्रोते हो. आणि शारदा बळीराम खेडकर मुंबई येथून लिहित आहेत की भारत माझा देश ऊर येतो भरून असा. भारत माझा देश ऊर येतो भरून असा. वारे वाहू लागले कसे स्वातंत्र्य तिरंगा देशा. वारे वाहू लागले कसे स्वातंत्र्य तिरंगा देशा. भारत देशाची शान तिरंगा फडकाविताना दिसे. भारत देशाची शान तिरंगा फडकाविताना दिसे. बलिदान शूरवीरांच्या गाथा ऐकताना डोळ्यात अश्रू हे दाटे. बलिदान शूरवीरांच्या गाथा ऐकताना डोळ्यात अश्रू हे दाटे. तर अतिशय सुंदर अशी रचना होती. आणि श्रोते हो, आपल्याला माहीत आहे का की तुमच्याशी गप्पा मारता मारता देशाबद्दलचे आणि कर्तव्याप्रतीचे, देशाबद्दलच्या कर्तव्याप्रतीचे भाव तुमचे सादर करता करता कळलंच नाही की वेळ कधी संपत आली. आणि श्रोते हो, आपल्या सर्व रचना अगदी अंगावर रोमांच उभा करणाऱ्या होत्या. आणि आपण देशाप्रती काय कर्तव्य केलं पाहिजे हे आपण सर्वांनी अतिशय सुंदररित्या आपल्या ओळीतून मांडलेले होते. आणि निश्चितपणे सर्व श्रोत्यांनासुद्धा हे सर्व ऐकताना त्यांनासुद्धा अगदी अभिमानाने त्यांची छाती फुगलेली असणारच निश्चित. आणि त्यांच्यासुद्धा अंगावर आपल्या शब्दांनी शहारे आलेले असणार. तर श्रोते हो, आजच्या या शोच्या निमित्तानं मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की आपण निश्चितपणे जसे हक्कासाठी भांडतो तसे आपण आपली कर्तव्यसुद्धा करा. देशाप्रतीची जी आपली कर्तव्य आहेत त्याच्यामध्ये सचोटी असेल, प्रामाणिकपणा असेल आणि आपण आपलं नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे आणि वेळेत करणं हे सुद्धा देशसेवाच आहे. आणि श्रोते हो, खरं सांगायचं तर दरवेळी तुमच्याशी गप्पा मारताना मला कळत नाही की वेळ कधी संपते आणि बोलता बोलता वेळ संपून जाते आणि माझी निघायची मात्र वेळ होते. पण बोलायचं खूप सारं असतं, पण वेळेचं बंधन आहे. त्यामुळं आता मात्र मला म्हणजे RJ कैलासला हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमधून रेडिओ पुणेरी आवाज 107 वरील हा खेळ शब्दांचा या शोपुरती आजच्यापुरती रजा द्या. आणि आपण मात्र कुठंही जाऊ नका, कारण मी तुम्हाला पुढच्या रविवारी एका नवीन शब्दासोबत भेटायला येणार आहे. आणि तुम्ही तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.